महापालिका चुनाव की पृष्ठभूमि में आज धुले शहर के जेल रोड परिसर में राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गढ़ के कार्यालय में इच्छुक उम्मीदवारों की चाचनी और मुलाकात आयोजित की गई। इस मुलाकात में प्रमुख उपस्थित थे माजी मंत्री अनिल पाटिल, धुले शहर के माजी विधायक फारूक शाह, कैलाश चौधरी और जोसेफ मलबारी। उम्मीदवारों ने अपनी क्षमता और चुनाव में भाग लेने की इच्छा व्यक्त की, जबकि पक्ष के प्रत्येक उम्मीदवारों का बारीकी से आकलन किया गया। राष्ट्रवादीच्या मुलाखती चालू आहे आणि किती उमेदवारांनी इच्छुकसाठी अर्ज केलेले आहेत? आमच्या धुळे महापालिकेच्या संदर्भात आज मुलाखती आम्ही आज या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून आज कालपर्यंत आमच्याकडे 240 अर्ज होते दुपारपर्यंत. आता जवळपास 280 उमेदवारी अर्ज आमच्याकडनं घेऊन पण गेलेले आणि भरलेले पण आहेत. आज मुलाखती घेतल्यानंतर उद्या दिवसभरापर्यंत जितकी मुलाखती होतील, काही काळ मी थांबेल, काही काळ आमची एक समिती, ती समितीच्या माध्यमातून त्या मुलाखती चालतील आणि परवापर्यंत उमेदवारांचं चयन करून 29 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही आमची फिगर क्लिअर करू. युतीसाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती चर्चा झाली नाही किंवा अजूनपर्यंत त्या प्रस्तावाला त्यांनी पाहिजे तसा अजून प्रतिसाद दिलेला नाही. त्याच्यामुळे युती करणं हे प्रथम कर्तव्य होतं. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, पण अजून चर्चा काही झालेली नाही त्याच्यात. भाजपचा आणि शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहे. त्या बैठका राष्ट्रवादीला कुठेतरी महायुती आहे, महायुतीचा पहिला प्रयत्न असणार आहे, पण कार्यकर्त्यांचा लोंढा जेवढा मोठा आहे प्रत्येक पक्षाकडे, त्यामुळेच कदाचित थोडंसं मागे पुढे होऊ शकतं. तरी मैत्रीपूर्ण जर का लढवायची वेळ आली तर तसं करावं लागतं. स्थानिक परिस्थिती, उमेदवारांची मागणी हे जर का बघितलं तर युतीमध्ये लढवणं आमचं प्रथम कर्तव्य आहे, पण अजूनपर्यंत त्याच्यावरती फार काही चर्चा झालेली नाहीये. कोणत्या नेत्यांकडनं? मी या जिल्ह्याचा प्रभारी आहे. मी जो नारा दिला ना तो अंतिम नारा असेल. समजा जर का युतीचा आमचा प्रयत्न आहे, मला प्रदेशावरून समजा जर का निरीक्षक म्हणून इथं पाठवलं असेल, जबाबदारी जर का दिली असेल, तर युतीची चर्चा माझ्याच माध्यमातून झाली पाहिजे. मी तो करण्याचा प्रयत्न करतोय. त्यात सायझेबल जागा जर का आम्हाला मिळाल्या तर प्रथम प्राधान्य आमचं युतीला असणार आहे.